बंधूंनो, आपण निमंत्रण पत्रिकेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय प्रकाश हसनाळकर सर या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले आहे। आजच्या व्याख्यानाचा विषय जो आहे तो असा आहे, फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा हा विषय आहे। आणि आजचे वक्ते आहेत माननीय प्रकाश हसनाळकर, चळवळीचे अभ्यासक आहेत, अधिकारी आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या विषयावर प्रबोधन करावे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागलोक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम गानार सर, मंचावरील वसंतराव बोले सर उपाध्यक्ष आहेत, किशनराव थूल सर उपाध्यक्ष आहेत, रवींद्र इंगोले सर सचिव, विजय चौधरी सर आत्ता आपल्यासमोर ज्यांनी लेखाजोखा दिला, बुवासाहेब आहिवळे सर आत्ता आपल्याला त्यांनी पंतेजींना जेवण देण्यासाठी घेऊन गेले, आदरणीय कैलास गजबिये सर, ॲडव्होकेट सुखदेवराव पाटील आणि आमचे मार्गदर्शक खाली प्रेक्षकामध्ये आहेत डॉक्टर VM मुख्तार सर आणि सर्वच जे समोर बसलेले लोक आहेत आणि मंचावर आहेत ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि अतिशय विद्वान लोक आहेत। तर मी आज बोलतानाच तुमची आधी माफी मागणार आहे की इथे मला तुम्ही निवडलात बोलण्यासाठी। गानार सरांचा फोन आला, आमचे मित्र डॉक्टर अभ्यंकरांनी सांगितले की तुम्हाला नाग असोसिएशनच्या कार्यक्रमामध्ये वक्ता म्हणून बोलायचं आहे। मी बऱ्याच वर्षापासून बोलणं बंद केलेले आहे, परंतु तुम्ही माझी निवड केलात तर ही माझा मी सन्मान समजतो, कारण मी मराठवाड्यातला माणूस आहे आणि नाग लोकांना जर मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन तर नाही करू शकत, ही एक हितगुज आणि चर्चा आहे, परंतु एक माझा मी सन्मान समजतो आणि बोलताना फार विचार करून मी बोलणार आहे, कारण सगळे विद्वान लोक आहेत, सगळे अनुभवी लोक आहेत। तर आम्ही जनरली म्हणजे असं मी नेहमी म्हणत असतो की आपण जे लोक आहोत ते क्रीम ऑफ द सोसायटी आहोत। क्रीम म्हणजे दुधावरची साय आहे। तर हे बोलण्याच्या अगोदर, कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तथागत भगवान बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर, संत कबीर, संत तुकाराम यांची भूमी आहे तुकाराम महाराजांची, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आज आपण फुले शाहू आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त कार्यक्रम ठेवला। तर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कामगार चळवळीचे नेते, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो आणि आपल्यासमोर मी बोलायला सुरुवात करतो। मी नेहमी म्हणत असतो, अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले संत कबीरांना गुरु मानलं, बुद्धांना गुरु मानलं। अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं, बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं। राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे संत तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत। आणि तुकोबारायांचं जर साहित्य बघितलं, आपल्या जवळच आहे देहू, तुकोबारायांचं जर साहित्य बघितलं तर ते संपूर्ण बुद्धाचं साहित्य आहे। जसे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, बुद्धाच्या गाथा आहेत, तुकाराम महाराजांच्या गाथा आहेत। तुकाराम महाराजांचं आडनाव मोरे आहे, मोरे हे अपभ्रंश होऊन मौर्यांचा अपभ्रंश मोरे झालेले आहे, म्हणजे तुकाराम महाराजांचं साहित्य म्हणजे बुद्धाचं साहित्य आहे। जशी तुकाराम महाराजांच्या गावामध्ये एक बहिणाबाई नावाची बाई होती, बहिणाबाई चौधरी नाहीत त्या कवी, तर त्यांच्या गावामध्ये एक ज्येष्ठ महिला होती, तिचं नाव बहिणाबाई होतं। ती त्यावेळेला गिरण वगैरे नव्हते, चक्की नव्हते, फ्लोअर मिल नव्हते, किंवा सकाळी पहाटे उठून माझी आई सुद्धा दळत होती,
तर ती दळण दळताना जात्यावर ती बहिणाबाई म्हणायची, कलियुगे बुद्ध रूप धरी हरी तुकोबा शरीरी अवतरला. म्हणजे कलियुगामध्ये तुकोबारायाच्या वतीने रूपाने बुद्ध चालाय की काय असं ती माऊली म्हणायची. म्हणजे तुकाराम महाराजांचं साहित्य संपूर्ण बुद्धाचं साहित्य आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की अण्णाभाऊ साठे आमचे अण्णा आहेत, शिवाजी महाराज आमचे पंजोबा आहेत, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आमचे आजोबा आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आमचा बाबा आहे. आणि मी त्यांच्याच विचारावर बोलण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. तर आजचा विषय आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवन प्रेरणेतून समाजाच्या वर्तमान सामाजिक परिवर्तनाची दिशा. आपण नेहमी इतिहासापासून धडा शिकतो आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे, जो समाज इतिहास जाणत नाही तो इतिहास निर्माण करू शकत नाही. जो काम इतिहास नहीं जानता वो इतिहास की निर्मिती नहीं कर सकता. म्हणून आपल्या वर्तमानाची जी बीज आहेत ती आपल्या इतिहासात असतात. आज जे काही आपण सूट बूट पोटात एवढ्या रंगतदार ठिकाणी एवढ्या एसी हॉलमध्ये आहोत, तर याला पण आपल्या महापुरुषांचा इतिहास आहे. इतिहासापासून आपण धडा शिकला पाहिजे. तर आपण सगळे जे लोक आहोत इथं जमलेले सगळेच लोक, वी आर द क्रीम ऑफ द सोसायटी. क्रीम म्हणजे दुधावरची साय. मी गुरांचा डॉक्टर असल्यामुळे दुधाच्या बाबतीमध्ये थोडं जास्त जाणतो एवढंच. क्रीम ऑफ द सोसायटी म्हणजे दुधाला जर आपण खाली जाळ लावलं, उकडलं, खाली त्याला उष्णता दिली, हीट दिली, तर ते दूध उकळून उकळून दुधावर साय येते आणि त्या दुधाच्या वर अशी साचते. जेव्हा ती साय दुधाच्या वर साचते आणि वरचं झाकण निघून जाते, तेव्हा त्या दुधाला दुसरे कुठलेही या हवेमधले वातावरणातले जंतू जर पोल्यूट करण्यासाठी, दूषित करण्यासाठी येत असतील, त्यांना भेसळ करण्यासाठी येत असतील, तर ही साय काय करते, आपण हॉटेलमध्ये वगैरे बघतो, त्या पातेल्यामध्ये साय वर असते, दूध खाली असते, त्या साईवर त्या राखेचे कण, धुळीचे कण साचलेले असतात. ह्याचा अर्थ असा की या दुधाला उकळून उकळून साय वर येते आणि झाकण वरून निघून गेल्यानंतर ते साय दुधाच्या वर असते आणि या दुधाला भेसळ करणारे जे काही जंतू, दूषित भेसळ करणाऱ्या वस्तू असतील, त्या दुधाला भेसळ करण्यासाठी येत असतात. पण ती साय काय करते, आपल्या छातीवर झटते, पण ती दुधाला भेसळ होऊ देत नाही. तसं आम्ही या समाजातले क्रीम आहोत, दुधावरची साय आहोत आणि समाजाला भेसळ न होऊ द्यायची जबाबदारी आपलीच आहे. म्हणून हे समाजातील क्रीम लोकांचा कार्यक्रम आहे. आपली जबाबदारी आहे समाजाला भेसळ होऊ न देण्याची आणि ही जबाबदारी नागलोक असोसिएशननी स्वीकारलेली आहे. ह्याचा एक आणखी एक गुणधर्म आहे, साय दुधाचाच घटक असतो पण त्याची किंमत फार जास्त असते. तिची प्रोटीनस व्हॅल्यू जास्त असते, तिची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असते आणि तिची इकॉनॉमिक व्हॅल्यू पण जास्त असते. साईपासून लोणी तयार होते, बटर तयार होते, घी तयार होते, तूप तयार होते आणि तुपाची आणि लोणीची किंमत दुधापेक्षा निश्चितच जास्त असते. म्हणून या क्रीम वर्गाची किंमत ही समाजातील सामान्य लोकांपेक्षा निश्चित जास्त असते आणि ही निश्चित जास्त असलेले लोक आहेत. पण तो पुन्हा एक गुणधर्म आहे, हे साय दुधाचाच घटक असतो पण एकदा तो दुधापासून वर आला की ते दुधामध्ये जाऊन ते साय मिसळू शकत नाही. गुणधर्म आहे, दुधामध्ये ती साय मिसळू शकत नाही. म्हणून या हॉल एवढा एसी हॉल असताना, कार्यक्रम एवढा छान असताना इथं लोक कमी का आहेत? कारण आपण जे लोक आहोत क्रीम दुधाचाच घटक आहोत, पण आपण आता वेगवेगळ्या सोसायटीमध्ये, फ्लॅटमध्ये आहोत आणि जे दूध आहे ते झोपडपट्टीमध्ये आहे. आपण अलग झालेले आहोत, त्यांच्यामध्ये मिक्स झालेलो नाही, त्यांना बोलवलेलं नाही. संख्या ही क्लासने वाढत नाही तर सामान्य लोकांमुळे संख्या वाढते, त्याच्यामुळे ती संख्या कमी आहे. काय हरकत नाही, पण त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आहे. म्हणून ही जबाबदारी साईची आहे, दुधाला भेसळ न होऊ द्यायची आणि ते काम आपण सगळे करत आहात. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं मी अगोदर अभिनंदन करतो आणि तुमचे आभार सुद्धा मानतो. इतिहासापासून धडा शिकायचा असतो. एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. आपल्याला लहानपणी पहिली, दुसरी, तिसरीला सर एक गोष्ट होती, अनेक लोक सांगतात, पण काय गोष्ट होती? एक टोपी विकणारा माणूस असतो, उदरनिर्वाह करत असतो आणि
आपलं जीवनयापन करतो. आणि मग कधी तो थकला तर एकदा तो थकला आणि एका आमराईमध्ये, आंब्याच्या बनामध्ये, उन्हाळ्याचे दिवस होते असेच, तो एका आंब्याच्या झाडाखाली झोपला, पेटी बाजूला ठेवून. तो आराम झोपला, थकलेले अंग होतं. त्या आंब्याच्या झाडावर इकडून तिकडून माकडं जमा झाले, मंकी जमा झाले. आणि ते माकडं उत्सुकता त्याने ती पेटी कशी तरी उचकली, उघडली. पेटीमध्ये टोप्या होत्या. माकडांनी सगळ्या टोप्या पडवल्या आणि आपल्या डोक्यावर घातल्या. सगळ्या टोप्या गायब, एकही टोपी नाही. तर तो टोपी विकणारा माणूस झोपेतून जागा झाला, पेटी बघतोय, खाली आहे, धंदा चौपट झाला. तो परेशान होऊन जातो, अरे कुठे गेल्या टोप्या, कुठे गेल्या टोप्या. इकडे तिकडे बघतो तर वर माकडं आहेत, माकडांच्या डोक्यावर टोप्या आहेत. तो हताश होतो, आता काय करायचं. तो आपलं डोकं बडून घेतो, आता काय करायचं. माकडं पण त्याला बघून असे करतात. आता ह्याला माकडांचा राग येतो की माकडांनी माझ्या टोप्या पळवले, म्हणून तो दगड घेतो आणि माकडाकडे फेकतो. माकडं पण कैऱ्या तोडतात आणि ह्याच्याकडे फेकतात. हा जसा करतो तसंच माकडं करत असतात. म्हणजे त्याची प्रतिक्रिया माकडं देत असतात. हा असा करतो, माकडं बी असे करतात. हा दगड मारतो, माकडं कैऱ्या फेकून मारतात. हा डोकं बडवतो, माकडं बी असे करतात. तेव्हा त्या टोपी विकणाऱ्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते की माकडं माझं अनुकरण करतात, मी जसं करतो तशी प्रतिक्रिया देतात, माझं ते अनुकरण करतात. आता मला संधी आहे. त्याने त्याच्या खिशामधली स्वतःची टोपी असते, स्वतःची टोपी काढतो आणि डोक्यावर ठेवतो. माकडाच्या डोक्यावर टोप्या होते, तो अशी करतो डोक्यावरची टोपी. माकडे आपल्या डोक्यावरची टोपी अशी करतात. तो असा फिरवतो टोपी, माकडंही फिरवतात आणि फिरून त्याने खाळखन ती टोपी खाली जमिनीवर आपटतो. माकडांनी आपल्या हातातल्या सगळ्या टोप्या जमिनीवर आपटतात आणि तो टोप्या विकणारा माणूस सगळ्या टोप्या एकत्र करून घरी घेऊन जातो आणि आपला धंदा व्यवसाय वाचवतो. ही कथा आपल्याला सांगितली जाते. आता मी आधुनिक टोपी विकणाऱ्या त्याच्या मुलाची कथा सांगतो. आता मोबाईलचा, इंटरनेटचा जमाना आहे. हा टोपी विकणारा रिटायर झाला, म्हातारा झाला, त्याचा व्यवसाय त्याच्या मुलाने सुरू केला. पण त्या टोपी विकणाऱ्याने त्याच्या मुलाला निश्चित सांगितलं, बाळा मी असा व्यवसाय करत असताना असं माझ्यासोबत घडलं, पूर्ण करता सांगणार नाही, वेळ जाणार आहे. असं त्या आमराईमध्ये झोपलो होतो, सगळे टोप्या माझ्या गायब झाल्या होत्या, माकडांनी घातल्या होत्या, मी असं केलो, अशी युक्ती वापरलो, माकडं माझं अनुकरण करत होते, माझ्या खिशात एक टोपी होती माझी आणि मी असं केलो तर माकडांनी खाली टोपल्या टाकल्या आणि मी त्या सगळ्या माझा आपला धंदा वाचवला. बेटा आता तू एक काम कर, तू त्या आमराईमध्ये कधी थांबत जाऊ नकोस, नाहीतर तुझ्या टोप्या पळवतील. बापाने पोराला सांगितलं, पोराने ऐकलं. पोराचा धंदाही सुरू झाला. पण पोरग हुशार होतं, आधुनिक युगातलं होतं. त्यानं गोदरेजचं कुलूप घेतलं, भारीतलं, चोरांना सुद्धा निघणार नाही असं. गोदरेजचं कुलूप त्याच्या पेटीला लावलं. धंदा करत होता, व्यवसाय करत होता. एके दिवशी असा तो थकला, त्याच आमराईमध्ये एका झाडाखाली झोपला. उन्हाचे दिवस होते, आंब्याच्या कैऱ्या लागल्या होत्या, झोपला आराम. आता ज्याला एक निश्चित होता की आपलं काही होणार नाही, कारण आपण आता वडिलांच्या टोप्या चोरल्या होत्या, कारण त्यांनी कुलूप लावलं होतं. आणि आता मी तर गोदरेजचं कुलूप लावलंय. झोपला. झोपेतून उठल्यानंतर बघतो तर सगळी पेटी खाली आहे. वर बघतो सगळ्या माकडांनी टोप्या पळवलेल्या आहेत, माकडांच्या डोक्यावर टोप्या आहेत. आता काय घडलं असेल. तो टोप्या विकणाऱ्याच्या मुलाला बिलकुल भीती वाटली नाही. का? त्याच्या बापाने त्याला सांगितलं होतं की माझ्यासोबत असं घडलं होतं, मी त्या माकडांना असं फसवून आपला धंदा वाचवला. टोपी विकणाऱ्याच्या पोराच्या मनात ती गोष्ट आली, इतिहास जागृत झाला. अरे मी आता तुम्हाला फसवतो, तुम्ही काय माझ्या टोप्या पळवता. ह्या टोपी विकणाऱ्याच्या पोराला राग आला. त्याने खाली हातात दगड घेतले, माकडाकडे मारले. माकडाने बी कैऱ्या फेकून ह्याच्याकडे मारले. तो गाल खाजवायला लागला, माकडं बी गाल खाजवायला लागले. तो डोकं बडून घ्यायला लागला, माकडंही डोकं बडून घ्यायला लागले. तेव्हा या पोराच्या लक्षात आलं की माकडांना मी निश्चित फसवतो, कारण माकडं माझं अनुकरण करत आहे. मग यानं आपल्या खिशातली टोपी काढली, डोक्यावर ठेवली. माकडे असे केले, त्याने असं केली, माकडांनी तशी केली. त्यानं फिरवली टोपी आणि खाली खाडकन फेकली. एक माकड वरून आलं, फेकलेली टोपी पण घेऊन गेला. एकाही माकडाने खाली टोपी फेकली नाही.
एकाही माकडाने खाली टोपी फेकली नाही. उलट एक माकड आलं, फेकलेली टोपी पण घेऊन गेलं. तेव्हा हा मुलगा हताश झाला. अरे माझ्या बापाने तर ह्यांच्या बापांना फसवलं होतं, हे एवढे हुशार का झाले? हा म्हणतो का रे बाबा माकडांनो, काही वर्षापूर्वी माझ्या बापासोबत अशी घटना घडली होती. तेव्हा माझ्या बापाने असं असं केलं होतं, तुम्ही सगळ्यांनी टोप्या फेकल्या होत्या. आता तुम्ही एवढे हुशार कसे काय झालात? तेव्हा ते माकडांचे काही नेते समोर येऊन म्हणतात, गानार साहेबासारखे, त्या थूल साहेबासारखे, अरे इकडे इकडे, बाप काय तुलाच आहे का? बाप तुलाच आहे का? बाप आम्हाला बी आहे ना. अरे तुझ्या बापाने आमच्या बापांना एक बार फसवलं होतं, पण बार बार फसवतोस काय? आमच्या बापांना तुझ्या बापाने एकदा फसवलं होतं, आता आम्ही फसणार नाही. उलट एक गोष्ट झाली, आम्हाला एक गोष्ट माहीत झाली, आमच्या बापाने सांगितलं, त्याच्या खिशातली टोपी त्याने फेकला होता. आम्ही हे 200 माकडं आहोत, 199 टोप्या मिळाल्या, एका माकडाला टोपी कमी पडली होती. तू तुझ्या खिशातली टोपी फेकणार आहे आम्हाला माहित होतं, आता तू फेकून दिला. आमच्या 200च्या 200 बांधवांना टोप्या मिळाल्यात, आता बरोबर तुझ्यासोबत न्याय झाला. अर्थ काय? माकडांनी इतिहास लक्षात घेतला, परंतु माणसांनी इतिहास लक्षात घेतलेला नाही. माकड इतिहासापासून धडा शिकायला लागले. आम्ही माणसं इतिहासापासून धडा शिकला पाहिजे. आणि इतिहासापासून धडा शिकण्यासाठी हा विषय इथल्या क्रीम लोकांनी लावलेला आहे. आता इतिहास काय आहे? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले ना बाबासाहेब गुरु मानतात. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं सत्यशोधकांचं काम शाहू महाराज करतात. तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची आणि बाबासाहेबांची कशी नाळ आहे? बाबासाहेबांनी उगाच राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं का? नाही. आपला ग्रंथ हू वेअर द शूद्राज हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना महानतम शूद्र म्हणून बाबासाहेब अर्पण करतात. हे कशी नाळ जुळली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबा सकपाळ हे मिलिटरीमध्ये मेजर होते, सुभेदार होते. हे एकदम तरुण होते. तेव्हा त्यांना इंग्रजांनी हेरलं की हा चुणचुणीत मुलगा आहे, त्यांनी इथली इंग्लिश शिकली पाहिजे आणि त्यांच्या लोकांना म्हणजे मिलिटरीच्या लोकांना त्यांनी ही शिकवली पाहिजे. म्हणून त्यांना टीचर्स ट्रेनिंग TOT ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स हे देण्यासाठी पुण्यामध्ये बोलावलं होतं. आणि पुण्यामध्ये आता आपला खडकीमध्येच येतोय तो भाग, बॉम्बे शॅपर्स आपण येरवड्याकडे जाताना बॉम्बे शॅपर्स या ठिकाणी तिथं 1.5 वर्षाचं ट्रेनिंग रामजी बाबाचं होतं, टीचर्स ट्रेनिंग. त्या ट्रेनिंग देण्यासाठी वन ऑफ द गेस्ट लेक्चर म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना इंग्रजांनी इंग्रज बोलत होते आणि 8 दिवसातून 2 लेक्चर घेण्यासाठी ज्योतिराव फुले यायचे. आणि तिथं मग रामजी बाबा आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची भेट झाली. आणि यांच्या सोबत जे कार्यकर्ते होते, गोपाळ बाबा वलंगकर, ज्यांनी विटाळ विध्वंसन नावाचं पुस्तक लिहिलं. बाबासाहेबांच्या अगोदर त्यांचं कार्य सुरू होतं. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 मार्च 1927 रोजी जे भाषण दिलं, तिथं गोपाळ बाबा वलंगकरांचं रेफरन्स देतात. आणि जी रमाबाईंचं आणि बाबासाहेबांचा जो विवाह झाला तर ते गोपाळ बाबा वलंगकर यांच्यामुळे ते रिलेशन नातं जुळलं. गोपाळ बाबा वलंगकर, रामजी बाबा सकपाळ, सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे कधी मधी भेटत असत. रामजी बाबा आणि गोपाळ बाबा वलंगकर हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या घरी जाऊन सावित्रीमाईच्या हातचं जेवलेले आहेत. म्हणजे हे नाळ, हे विचार हे अगोदरच जोडलेले आहेत. मग बाबासाहेब आंबेडकर जेव्हा रामजी बाबा रिटायर झाल्यानंतर काही दिवस त्यांच्या गावाला राहिले, आंबावडे. तिथून मग तिथं काही जमलं नाही, ते सातारला आले. सातारला बाबासाहेबांना शाळेत टाकलं. 7 नोव्हेंबर 1900 साली आताची प्रतापसिंह हायस्कूल, पूर्वीचं ती सातारा हायस्कूल वगैरे नाव होतं. तिथं पण बरेच अडचणी आल्या आणि इन्कम कमी पडत असल्यामुळे मुंबईला
रामजी बाबा शिफ्ट झाले. तिथं चाळीमध्ये राहत असल्यामुळे बाबासाहेबांचा अभ्यास होत नव्हता, म्हणून ते एका गार्डनमध्ये अभ्यास करायला जायचे. त्या गार्डनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची आणि कृष्णाजी अर्जुनराव केळुस्कर गुरुजींची भेट झाली. झुणझुणीत मुलगा. मग केळुस्कर गुरुजी यांना मार्गदर्शन करायचे बाबासाहेबांना. केळुस्कर गुरुजी हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे कार्यकर्ते होते. अय्यावारू नावाचे एक मोठे व्यावसायिक होते, ते सगळे त्यांची टीम तिथं होती. मग कृष्णाजी अर्जुनराव केळुस्कर हे कुणबी समाजाचे होते, वेंगुर्ल्याचे. त्यांनी हाताने लिहून बुद्ध चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि संत तुकाराम महाराजांचं चरित्र हाताने लिहून ते रोल करून पुस्तका लिहून ते डोक्यावर घेऊन ते विकायचे. कधी कधी बाबासाहेबांना सुद्धा सोबत घेऊन जायचे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 10वी पास झाले तेव्हा कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरित्र देतात, हस्तलिखित लिहिलेले. आणि त्यात म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांवर बुद्धाचा प्रभाव हा तेव्हापासून झालेला आहे. म्हणजे साधारण 48 वर्ष बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विचाराचा अभ्यास करतात, नंतर मग बौद्ध धर्माकडे वळतात. म्हणजे ही नाळ आहे. आणि मग हे बाबासाहेबांना जे स्कॉलरशिप वगैरे मिळून दिली ती कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांची भेटी महाराजा सयाजीराव गायकवाड सोबत घालून दिलेली आहे. मग जेव्हा बाबासाहेब परत येतात आणि बाबासाहेब आंबेडकर हे सार्वजनिक जीवनात पहिल्यांदा कधी येतात तर ते 1916. एक मोठे क्रिकेटर होते, पी बाळू त्यांचं नाव, पी बाळू, चर्मकार समाजाचे होते, आपण जातीचे म्हणून. त्यांच्या सत्कारासाठी बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा सार्वजनिक जीवनात बोलावलं. पी बाळू म्हणजे जसं डी राजा वगैरे म्हणतात, पी म्हणजे पालवणकर बाळू. तेव्हा बाबासाहेब सार्वजनिक जीवनात आले आणि तिथून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. आणि मग बाबासाहेबांच्या कार्याला सुरुवात होते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 1917-18 वारे वाहत होते आणि 1919 साऊथ ब्युरो कमिशन भारतात येते, त्याला बाबासाहेब आपलं निवेदन देतात आणि थोडं हातपाय हलवलं तर बाबासाहेबांची नोंद वर घेतल्या जाते. मग ह्या अर्जुनराव केळुस्कर गुरुजीच्या मार्फतच शाहू महाराजांची भेट होते आणि शाहू महाराज 1920 साली 20 मार्च 1920 साली बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या सभेमध्ये बोलावून सत्कार करतात. तिथं परिषद घेतात आणि आपल्या डोक्यावरचा तुरा बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर, तुऱ्याचा फेटा बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर ठेवतात आणि हात उंच करून सांगतात हे आता आपल्या मुख समाजाचे नेते आहेत आणि एक दिवस हे देशाचे नेते होतील. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना स्पॉट करतात शाहू महाराज, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व प्रस्थापित करतात. म्हणजे प्रयोग म्हणजे कुणीतरी लागतं, म्हणजे शाहू महाराज बाबासाहेबांना प्रोजेक्ट करतात आणि सांगतात की हे उद्या नॅशनल लीडर होणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासामध्ये आता मी जाणार नाही तर फार कमी मोजके आंदोलन केलेले आहेत, पण ते कशासाठी केले तर बाबासाहेब आंबेडकर एक गोष्ट बार बार म्हणतात, जे या आयोजकांचा हेतू आहे तेच का कार्यक्रम कशासाठी घ्यायचा असतो. कार्यक्रम घेण्यासाठी कार्यक्रम नसतोच. प्रत्येक कार्यक्रमाचा एक उद्देश असतो. आधी कार्यक्रमाचा उद्देश ठरतो, नंतर मग त्या कार्यक्रमाची तयारी होत असते. नाहीतर कार्यक्रम घेणे काही उद्देश नाही आहे, नसायलाच पाहिजे. आणि हे तर एवढे विद्वान आणि एवढे जाणकार लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, ते तसं नसणारच आहे. म्हणून तर कार्यक्रमाचा उद्देश आधी निश्चित आहे. काय उद्देश आहे? इतिहासापासून धडा घेतला पाहिजे ना आजच्या काळामध्ये आपला समाज कुठे गेला पाहिजे, दिशानिर्देशन काय असलं पाहिजे, आपल्या महापुरुषांचं जीवन काय होतं. बाबासाहेबांना विचारलं जातं की तुमच्या जीवनाचा मेसेज काय संदेश द्या. बाबासाहेब म्हणतात माय लाईफ इज माय मेसेज. माझं जीवन मी जे जगलो तेच माझा संदेश आहे, त्याच्यातून तुम्ही संदेश घ्या. माझ्या जीवनापासूनच तुम्ही संदेश घ्या. बाबासाहेब 20 मार्च 1927, 13 ऑक्टोबर 1935, 26 नोव्हेंबर 1949 आणि 14 ऑक्टोबर 1956 एक गोष्ट बार बार दोहरावतात. काय म्हणतात?
आम्हाला या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित नवराष्ट्र निर्माण करायचा आहे, नव समाज निर्माण करायचा आहे. कसा समाज? स्वातंत्र्य, समता, बंधुतावर आणि न्यायावर आधारित नवराष्ट्र निर्माण करायचा आहे. बार ही गोष्ट म्हणतात. आणि शेवट 26 जानेवारी 1950 ला बाबासाहेब आपल्या देशाला संविधान देतात आणि त्या संविधानाचं प्रियांबल आहे वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक. आणि त्या संविधान कसं आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित संविधान आहे. आणि हे बाबासाहेब म्हणतात मी कुठूनही घेतलो नाही, हे बुद्धाच्या तत्वविज्ञानातून घेतलेले आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित नवराष्ट्र निर्माण बाबासाहेबांनी केलेले आहे. संविधान हे दस्तऐवज, हे जिवंत दस्तऐवज आहे, पण ते जागेवर आहे. ह्या संविधानाचा आता सध्या धक्के बसत आहेत. त्यांची संरक्षण करण्याची जबाबदारी हे बुद्धिजीवी लोकांची आहे. बुद्धिजीवी लोक हे द इंटेलेक्च्युअल क्लास इज द क्लास हू मूव्स द सोसायटी. समाजानं मार्गदर्शन, मार्गक्रमण कुठं केलं पाहिजे हे ड्रायव्हरनं समजले. नेता म्हणजे का? नेता म्हणजे का? नेता म्हणजे सामान्य माणसाकडून असामान्य काम करून घेतो तो नेता. सामान्य माणूस सामान्यच काम करतो हो, पण बाबासाहेब आंबेडकरांनी बी सामान्य माणसाकडून असामान्य काम करून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी साध्या साध्या मावळे म्हणजे जे संत लोकांनी जे वारकरी तयार केले होते त्यांना एकत्र केलं, म्हणजे मावळ्यांना एकत्र केलं, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं आपल्याला भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करायचं. स्व म्हणजे आम्ही, आपणच, आपलंच राज्य आपण चालवायचं आणि स्वराज्य निर्माण केलं. म्हणजे सामान्य माणसं, आपली आपली रोजीरोटी बघणारे लोक, त्यांना भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करण्याकडे त्यांचे दृष्टी घेऊन जातात. आणि बाबासाहेब आंबेडकर काय करतात? सामान्य माणसाकडून असामान्य काम करून घेतो तो नेता. सामान्य माणसाची दृष्टी असामान्याकडे घेऊन जातो तो नेता. जगाच्या पातळीवर आणि भारताच्या बाहेर, जर महाराष्ट्राच्या बाहेर गेलं, बिहार, उत्तर प्रदेश, तर आम्ही उत्तर प्रदेशला गेलो तर ते आम्हाला ते बाबासाहेबांचं हे बघायचं होतं स्मारक. तर हमको देखने का कितना पैसा लेंगे? ते मला वो चमारों के भीमराव आंबेडकर. म्हणजे देश पातळीवर बाबासाहेबांना शत्रूचे लोक चमारों के भीमराव आंबेडकर म्हणतात आणि त्याच चमारांना इतिहासामध्ये शिवी दिलेली आहे, आजही देतात. चमाराची नजर, चमार की नजर जूतों पर, चमार की नजर जूतों पर. चांबार चौकशा कशाला करतोस? म्हणजे चांबारानं चौकशा करायच्या नाहीत, चांबारानं चिकित्सा करायची नाही. चांबार चौकशा कशाला करतोस? मग बाबासाहेबांना या म्हणीपासून एक प्रेरणा मिळाली असेल, अरे चांबाराला पण दृष्टी आहे, पण चांबाराची दृष्टी कुठं आहे? चमार की नजर जूतों पर है. दृष्टी है लेकिन जूतों में है. ये गानार सर जा रहे हैं, इनका जूता फटने को आया है, तुल साहब का जूता फटने को आया है, अरे मुख्तार साहब की चप्पल फटने को आए है, तो फटेगी तो मेरे तरफ आएंगे, माझ्याकडेच येतील, माझा धंदा चालेल. चांबाराला पण दृष्टी आहे, पण बाबासाहेब म्हणाले चांबाराला दृष्टी आहे परंतु ती पायामध्येच आहे, पायतनातच आहे. बाबासाहेबांनी त्या चांबाराचे आणि सर्व आपल्या देशामध्ये जे SC मध्ये जे लोक आहेत ते 1748 1800च्या जवळ जाती आहेत, त्याच्यामधले 1200 जाती ह्या चमार वंशाच्या जाती आहेत. चमार आणि महार एकच आहे असे काही लोक म्हणतात. चमार म्हणजे चमडी, मांस आणि रक्त. चमार, चमार चमडी, मांस आणि रक्त. महार म्हणजे मटण, हड्डी आणि रक्त, एकच. आणि त्याच्या पुढे बाबासाहेब आंबेडकर द अनटचेबल्स नावाचा ग्रंथ ज्यांना अर्पण करतात ते संत रविदास. जागतिक पातळीवर रविदास आणि बाबासाहेबांना लोक मानतात आणि ते संत रविदास म्हणतात सर्व जग चमार आहे. अरे चाम के तुम भी, चाम के हम भी, चाम का है जग सारा, चाम बिगर है कोई जीव, कै रविदास चमारा. सगळे लोक चमडी, मांस आणि रक्तानच बनलेले आहेत, कोणी काय माती दगडानं बनलेले नाही, हे रविदास म्हणतात. आणि बाबासाहेब त्या चमाराची नजर पायातली उचलतात आणि काय म्हणतात, जा तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा, घराच्या त्या चौकटीवर लिहून ठेवा, उठल्याबरोबर वर बघता येते, काय लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायची. म्हणजे ज्या लोकांची दृष्टी पायात होती, पायतनात होती, त्यांची दृष्टी खाली जमिनीवरची वरच उचलली आणि सांगितलं भिकाऱ्याला राजाच बनवायला सांगितलं.
आणि नुसतं बनवायला सांगितले नाही, तशी व्यवस्था निर्माण केली संविधानामध्ये. आज रोजी 2 राष्ट्रपती आज रोजीपर्यंत चमार वंशाचे झाले. आज आदिवासीची राष्ट्रपती मॅडम आहेत. म्हणजे हे संविधानाची ताकद.